डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप दोघा गटामध्ये जी हाणामारी झाली होती, या हाणामारीनंतर शिवसेनेचे उमेदवारांना लवकर अटक करावी अशी मागणी करत उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. मी सध्या उभा आहे सुनील नगर परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असतील किंवा या 19 क्रमांक प्रभागातील सगळेच उमेदवार असतील, पदाधिकारी असतील व कार्यकर्ते असतील, हे या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. एकंदरीत यांच्या हातात जस्टिस फॉर ओमनाथ नाटेकर अशा आशयाचे पोस्टर या ठिकाणी घेतण्यात आलेले आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर काल जी हाणामारी झाली होती, या हाणामारीमध्ये 4 जण जखमी असून त्यामध्ये नाटेकर जे आहेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्यांना कुठेतरी त्या विरोधामध्ये पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. मात्र आरोपीला पोलिसांनी अजून अटक केली नाही. त्यांना लवकर अटक करावी ही मागणी घेऊन या ठिकाणी उमेदवार असतील, पदाधिकारी असतील, सगळेच रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्याबरोबर उमेदवाराचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. नंदूजी, आज आपण भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते, उमेदवार रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली आहे, काय प्रामुख्याने कारण? आमचं पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे. पोलीस प्रशासनाने जे कलम त्यांच्यावर टाकले पाहिजे होते ते टाकलेले आहेत. त्यात म्हणजे जरा आमच्या मनात किंतु किंवा परंतु नाही आहे. पण जे गुन्हेगारी स्वभावाचे, जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे नितीन पाटील, रवी पाटील आहेत, ह्यांना कायद्याचं कसं वाकवावा हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे ते फरार झालेले आहेत, कोण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आहेत. तर आमची मुकमोर्चा काढून एवढीच त्यांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वासही आहे की तुम्ही यांच्या जो कायदा कसा वाकवावा यांना कळतं आहे, ह्यांना सवय आहे या सगळ्या गोष्टीची. तर ह्यांना लवकरात लवकर अरेस्ट करावी. एक हॉस्पिटलमध्ये ते एक फरार आहे, त्या दोघांनाही शोधून पकडून त्यांना अरेस्ट करावी, हीच आमची मागणी आहे. यासाठी आम्ही हा मुकमोर्चा काढतो. तुम्ही महायुतीमध्ये आहात, महायुतीचं घटक पक्ष मानलं जातं आणि अशा प्रकारची मैत्रीपूर्वक या ठिकाणी लढत सुरू आहे आणि अशामध्येच अशी हाणामारी, डोकं फोडाफोडी या प्रकारचं कृत्य घडतं. याविषयी तुम्ही वरिष्ठांना बोललेत का आणि हे सगळं कुठंतरी संपवावं यासाठी प्रयत्न केलेत? 100% ही मैत्रीपूर्वकच लढाई होती. इथे असंच ठरलं होतं. आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांचे, आमच्या दादांचे, प्रदेश सदस्यांचे असे आम्हाला एकदम स्ट्रिक्टली आम्हाला आदेश होते की कोणीही कुठल्याही म्हणजे जिल्हाध्यक्ष असतील किंवा जिल्ह्याची कमिटी असेल, कोणीही या प्रभागामध्ये प्रचाराला जायचं नाही. ही निवडणूक त्यातल्यात म्हणजे 4 प्रभागातले कार्यकर्ते, तिथले वार्ड अध्यक्ष, तिथले ग्रुप प्रमुख यांची लढाई असणार आहे. ते तिथे इलेक्शन लढणार आहेत, ते निवडणूक लढणार आहेत. त्यांनीच ती लढायची होती. त्याप्रमाणे आमच्या जिल्ह्याचा कुठलाही पदाधिकारी, कार्यकर्त्याकडे गेला नाही आहे आणि सर्व म्हणजे जनतेचा प्रतिसाद पाहून आज त्या दोन्ही म्हणजे ते नितीन पाटील असतील किंवा रवी पाटील असतील, ह्या दोघांच्याही पायाखाची वाळू घसरली आणि त्यांनी हा एक सामान्य घरातला माणूस, हा नाटेकर, हा आमच्याकडे राहणारा, आमच्यासमोर वाढणारा मुलगा आज आमच्यासमोर उभा राहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनात आमच्याबद्दल कुठली भीती नाही राहिली आहे. तो आमच्या दशेला घाबरत नाही. हा राग त्यांच्या मनात आला आणि हा कालचा पोरगा आमच्यासमोर उभा राहतो, याची हिंमत एवढी वाढली आहे आणि त्याला दाबता यावं. त्यांना पैशाने दाबण्यात आलं, ते नाही म्हणाले, ते सगळ्या प्रकारे दाबण्यात आलं. मात्र पैसे वाटल्याचा आरोप तर भाजपवरती केलाय त्यांनी. मी कालही सांगितलं तुम्हाला की पैसे हे नितीन पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या माशाच्या खिशात टाकले आणि पिशवीत टाकले. त्याला मारलंही. कालची गोष्टीची केसही दाखल झाली आहेत, पण अरेस्ट झाली नाही त्यांना. त्यामुळे त्यांना दहशत राहिली नाही. आज त्यांना अरेस्ट झाली की त्यांची बरोबर दहशत मोड होईल. त्या पद्धतीने तुम्ही प्रचार करताय, तुम्ही सगळेजण, त्या पद्धतीने काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? मला असंच वाटतंय की ज्या प्रकारे सर्व जनता आमच्यासोबत आहे, तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. तुमचे पती असतील, त्यांनाही मारलंय, खूप मार लागलेला आहे. आता त्यांची काय परिस्थिती आहे आणि काय मागणी आहे प्रशासनाकडे? प्रशासनाकडून तर न्यायाचीच मागणी आहे. ज्यांनी कोणी हे कार्य केलं आहे त्याला लवकरात लवकर अटक व्हावी. इथे तुमच्या हातामध्ये लिहिलेलं आहे, शिंदेगडचे उमेदवार नितीन पाटील यांना त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याबद्दल जाहीर निषेध. हा नेमका निषेध तुम्ही देखील कसा व्यक्त करतात? कारण मित्रपक्षामधले आहेत आणि अशा प्रकारचं एक कृत्य सुरू आहे. आमच्या कुटुंबावर जर चॉपर कोयत्याने हमले होत असतील तर आम्ही नागरिकांना काय मेसेज देणार आहोत? काही दिवसापासून आम्ही प्रचार करतोय, आम्हीही या दडपणाखालीच प्रचार करतोय, पण सुसंस्कृत घरातून असल्यामुळे आम्ही कधीच अपशब्द कोणाबद्दल बोललो नाही आहेत.
पण आम्ही महिला असूनही आमच्या विरोधात बोललं जात आहे. आणि ही जर अशी गुंडागर्दी चालू असेल आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जर कोणी उभं आहे त्याला अशी मारहाण होत असेल तर हा सगळ्या गुंडागर्दीचा आम्ही तीव्र निषेध करतो. एकंदरीत आपणही उमेदवार आहात, या ठिकाणी रिंगणामध्ये आहात. काय नेमका प्रकार झालेला आहे? कारण त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणची पूर्ण माहिती घेतलेली, तुम्ही होतात असं सांगितलं जातं. मी त्या जागेवर तेव्हा अवेलेबल नव्हतो, परंतु तिथे भगतवाडीमध्ये तिथल्या गणेशोत्सव मंडळाने एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे 8-10 कार्यकर्ते आणि त्या सोसायटीमधले 4-5 मेंबर हे सोसायटीच्या खाली उभे राहून, त्या सोसायटीला गेट पण नाही आहे, उभे राहून गप्पा मारत होते, स्टेज कुठे करायचा, काय कुठे करायचा. त्यावेळी हे सर्व शिंदे गटातील सर्व कार्यकर्ते आणि बाहेरनं 150-200 आणलेले गुंडे त्या परिसरात घुसले आणि दमदाटी सुरू केली आणि कसा तिथे वादिवाद होईल तो प्रयत्न केला आणि फायनली ओमनाथ नाटेकरांवर त्यांनी वार केले. त्यासोबत ओमनाथ नाटेकरांबरोबर असलेले 4-5 जणांवर गंभीर त्यांनाही खूप दुखापत झालेली आहे आणि ओमनाथ नाटेकरांना मारून टाकण्याचाच हा प्लॅन होता, पण त्यांचे मित्रमंडळांनी त्यांना बाजूला काढलं म्हणून ते थोडक्यात बचावले. एकंदरीत पाहिलं तर हा निषेध आपण पाहू शकता की काळ्या फिती बांधून या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय. पोलिसांना असं सांगितलं जात आहे की जे आरोपी आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले उमेदवार, त्या दोन्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, नाहीतर आंदोलन जे आहे ते तीव्र होण्याचा इशारा देखील यावेळेस पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि उमेदवारांकडनं या ठिकाणी दिल्या जात आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.